नमस्कार मंडळी. आपण एक नवीन सिरीज चालू करतोय, फार्म हाऊस व्यवसायाचं गणित. जे मी तुम्हाला 5-6 एपिसोडमध्ये समजावून सांगणार आहे की कसं आहे. पहिला एपिसोड आहे 20,000ची बुकिंग म्हणजे 20,000चा नफा. असं असतं का? म्हणजे 20,000चा नफा डायरेक्ट मालकाच्या खिशात जातो. तर तसं नाही आहे. जर तसं असतं तर सगळेच लोकं फार्म हाऊसचा बिझनेस करू शकले असते किंवा करायला प्रयत्न केला असता सगळ्यांनी. Instagramवर बुकिंग बघतात 15,000, 18,000, 20,000 आणि असं बोलतात की अरे लगेच त्यांनी ₹20,000 एका दिवसात कमावले. खरं सांगायचं तर बुकिंग म्हणजे ही इन्कम असते, प्रॉफिट नसतो. एका बुकिंग मागे मेंटेनन्स, स्टाफ सॅलरी, लाईट बिल, क्लिनिंग इक्विपमेंट, केमिकल्स, फुल केमिकल्स, ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपेन्सेस असतो. प्लॅटफॉर्म कमिशन आणि खूप सारे मिसेलिनियस खर्च, ग्रोसरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. 20,000ची बुकिंग म्हणजे 20,000चा नफा असं अजिबात नसतं. पुढच्या भागात मी माझ्या बुकिंगचं खरं खरं गणित दाखवणार आहे की 20,000 किंवा 24,000 किंवा 30,000 जी काही बुकिंग होते माझ्याकडे त्यातून माझ्या हातात किती उरतात, सगळे एक्सपेन्सेस किती असतात, मला किती किती खर्च येतो, कसला कसला खर्च येतो, तुम्ही मला एक्झॅक्ट दाखवणार आहे. त्यासाठी फॉलो करा. टिल देन, बाय बाय.